फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे भातापासून एक वेगळा पदार्थ, तो म्हणजे आहे शेजवान राईस. तो कसा करतात माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला तो माहीत असेलच कसा करतात तो, पण माझ्या पद्धतीने मी तुम्हाला तो दाखवतो. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती, तो कसा करतात ते आपण आता पाहू. तर सर्वप्रथम मी इथे टोप घेतला आहे आणि त्या उथळी आणि त्यामध्ये मी 2 पळी छोट्या तेल टाकले. आता मी टाकणार आहे फोडणीचं साहित्य. ते काय आहे ते आपण पाहूया. तर मी त्यामध्ये टाकणार आहे राई, जिरं, हिंग, हळद. तुम्ही म्हणाल आता ह्यामध्ये लसूण पेस्ट टाकणार, तुम्ही नाही. लसूण पेस्ट ऑलरेडी आपल्या शेजवान चटणीमध्ये ऑलरेडी असते. तर मी टाकणार आहे अरे बाबा या मुंग्या. तर मी टाकला आहे कांदा, उभा चिरलेला कांदा आहे हा. अंदाजे मी 2 छोटे कांदे घेतले. उभा चिरलेले 2 कांदे आपण असे लालसर करूया ते. थोडंसं आपण कांदा शिजण्यासाठी थोडंसं चिमटीभर मीठ टाकणार आहोत. जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता, अन्यथा नाही टाकलं चालेल. आता आपण याच्यामध्ये शेजवान चटणी टाकणार आहोत. ही बघा, ही बघा शेजवान. आपल्याला तिखट करायचं आहे. आज पटकन असं काय होणार आहे तर म्हटलं आपण शेजवान राईस करूया. हे बघा, ढवळून घेऊ. हाऊ आता गरमी खूप आहे, त्यामुळे उन्हात जरा टाळा. शक्य असल्यास टाळा. जर गरजच असेल बाहेर जायची तरच जा. कारण काय, गरमी खूप वाढलेली आहे. पाऊस कधी येतोय असं झालं. तर आता आपलं हे झालेलं आहे. शेजवान चटणी टाकले, ढवळून घेतले. आता आपण त्यामध्ये भात टाकणार आहोत. भात मी ऑलरेडी आधीच केलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे भात कसा करायचा असतो तो, म्हणून मी ती रेसिपी तुम्हाला दाखवलेली नाही. साधा सिंपल आपला भात आहे हा, डेली आपण करतो तो भात. मोकळा करून घ्यायचा. आता मोकळा करायला मला वेळ नाही. पोटात कावळे आलेत बोंबलत. जेवण द्या, जेवण द्या. असं परतून मिक्स करून घ्यायचा तो भात. 2 मिनिटं थांब. आपण परतून घेऊ.
तुमच्याकडे बासमती राईस असेल तो सुद्धा तुम्ही टाकलात केलात त्याचा तरीसुद्धा चालेल, साधा सिंपल. आणि तुम्ही शिळा भात असेल रात्रीचा उरलेला त्याचा केलात तरीसुद्धा चालतो, असं काही नाही. हा नाश्त्याची पण सोय. नाश्त्याला म्हणून खूप छान आहे पदार्थ. परतून घेऊ आपण सगळा भात, एकत्र करून घ्यायचा जेणेकरून आपले मसाले, जो शेजवान मसाला आहे, शेजवान चटणी, शेजवान चटणीचा मी आज हे करणार आहे भात, शेजवान राईस. त्याच्यावर मसालासुद्धा भेटतो शेजवान राईसचा, तो सुद्धा वापरून तुम्ही केलं तरी चालेल. टाक थोडा, खामाने आंघोळ झाली. बस पुरेल ना. पटकन होणारी रेसिपी माझ्या चॅनलवरती बहुतेक तर साध्या सोप्याच रेसिपी असतात, कारण कोणाला कामाला जाणारी व्यक्ती असतात त्यांना होण्यासाठी पटकन अशा. काही जण हॉस्टेलवरती राहणारी मंडळी असतात, ते व्हिडिओ बघतात, तर त्यांच्यासाठी पटकन असं होणारं काहीतरी ते मी दाखवत असतो. कठीण असं मी काहीच दाखवत नाही. हा क्वचित दाखवलं असेल एखादा व्हिडिओ तर, पण मला कठीण करायला मला अजिबात आवडत नाही. काहीतरी सोपं पटकन होणारं असं मी करून टाकतो. जो मी कालची वालाची रेसिपी जर बघितली असेल तर ती पण मी पहिल्यांदाच केली. मला येत नाही ती, मला फक्त ती भाजी मला खायला आलेली आहे तुमच्या शेजाऱ्यांच्याकडून अशी, पण ती कशी करतात ती मला माहीत नव्हती. तर आपला आता भात रेडी आहे बघा, जवळून दाखवतो. हा बघा आपला शेजवान राईस भात तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, उन्हात जास्त जाऊ नका. गरमी खूप झालेली आहे, पाऊस कधी पडतो याची चिंता लागलेली आहे. बाय बाय.